श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। आणि आज आहे मंगळवार, म्हणून मंगळवारच्या दिवसाला मला असं वाटलं की आपण कुलस्वामिनी आईची जी सेवा असते ती सांगावी। बऱ्याच महिलांना आता मी अनुभव घेतला आणि असं मला बघायला आलं की बऱ्याच महिलांना ज्या भेटल्यात मला काल परवा, तर दुर्गा सप्तशती हा ग्रंथ देखील बऱ्याच महिलांना माहिती नसतो। आणि म्हणूनच तुम्हाला सांगेल, आपल्या घरामध्ये आपण बघा महाराजांची सेवा करत असतो, महाराजांच्या मार्गात आपण आलेलो आहे। स्वामी समर्थ महाराज आपल्याला माहिती आहे, त्यांचा जप तप ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो। पण त्यासोबतच आपल्याला आपल्या पितरांची आणि आपल्या कुलस्वामिनीची सेवा आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं। आणि आपल्या कुलदेवीची सेवा जी असते ती मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा तिथी असतो आणि दुर्गाष्टमी हे जे तिथी असतात या दिवसांना आपल्या घरात घडणं खूप महत्त्वाचं असतं। कुलस्वामिनीचा कृपा आशीर्वाद ज्या कुटुंबावर असतं तिथे कशाचीच कमी पडत नाही। तुम्ही कितीही जप तप करा, संकल्पयुक्त सेवा करा, कितीही काही करा, पण तुमच्या घरात जर कुलस्वामिनीची सेवा घडत नसेल तर तुमचं जे काही पारायण असू द्या, जी काही सेवा असू द्या, तिला काही एक अर्थ राहत नाही। म्हणून तुम्हाला आजचा विषय मी जो सांगणार आहे तो म्हणजेच काय, तर कुलस्वामिनीची जी काही सेवा असते, उपासना असते, आपण दररोजच्या दररोज आपल्या म्हणजे घरात कशा पद्धतीने करावी। आणि ही सेवा उपासना करत असताना स्त्रियांनीच करावी का, हा पण प्रश्न असतो। दुर्गा सप्तशती ग्रंथ जो असतो हा स्त्रियांनीच वाचन करावा का, या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल। म्हणजे थोडक्यात काय, तर आपण कुलदेवीची सेवा दररोजच्या आयुष्यामध्ये कशा पद्धतीने करावी। तर बघा, आपण आपल्या घरामध्ये कुलदेवीचा सर्वप्रथम सांगेल तर फोटो किंवा टाक जे काही असेल, मूर्ती स्वरूपात, फोटो स्वरूपात आणि टाक स्वरूपात असणं खूप आवश्यक आहे। आता बऱ्याच महिला अशा म्हणतील की ताई, टाक जो आहे तो माझ्या सासूंकडे आहे, तर माझ्या घरात नाही आहे टाक, तर मला चालेल का ठेवायला। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपल्या देवघरामध्ये जर तुमच्या सासूंकडे टाक असेल, तुम्हाला टाक ठेवायचा नाही, तर फोटो तरी निदान असावा। कुलदेवी कोणती आहे त्या देवीची जी काही प्रतिमा असेल ती आपल्या देवघरात असावी। त्या व्यतिरिक्त बाकीचे देव काय आहेत नाही ते आपल्याला घेणं देणं नाही, पण सर्वप्रथम तुमच्या कुलदेवीचा फोटो असणं खूप महत्त्वाचं आहे। आता तुम्हाला जर टाक ठेवायचा असेल, तुमच्या सासूंकडे देव असतील आणि तुमची पण इच्छा आहे की मला टाक ठेवायचं आहे, तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकतात। खंडोबा आणि देवी आईचा टाक हे दोघीही टाक तुम्ही ठेवू शकता तुमच्या देवघरामध्ये। बाकी देव जेव्हा तुमच्या सासू देतील तेव्हा बघते, पुढे बघते, पण बघा, चुला बदलला, घर बदललं म्हणजे आपल्याला देवी आईची सेवा करणंच करणं आहे। आपण जेवण रोज करतो, आपलं जीवन जगत असतो, सगळ्या काही अडचणी आपल्या रोजच्या आयुष्यात येतात, त्याला आपण तोंड देत असतो, पैसे आपण कमवतो। चूल ही आपली वेगळी असते, सासूंची वेगळी, आपली वेगळी, आपली दीर वेगळे, जाऊबाई ज्या असतात त्या वेगळ्या राहत असतात। घराची चूल बदलली म्हणजे तिथे देवघर आलंच, आणि देवघर आलं म्हणजे तिथे कुलस्वामिनी आलीच। प्रत्येकाला कुलदेवीची आपली सुद्धा आई आहे, त्यामुळे आपल्याला सेवा करायचीच आहे। आपली सासू करत आहे घरी सेवा, तर ते त्यांना फलप्राप्ती मिळणार आहे, पण आपल्याला सुद्धा देवी आईचा कृपा आशीर्वाद हवा आहे, पुढच्या जीवनासाठी हवा आहे। म्हणून आपल्याला सुद्धा देवीचा आशीर्वाद हवा असेल तर आपल्या देवघरामध्ये फोटो, टाक किंवा मूर्ती स्वरूपात पाहिजे त्यांचं रूप। त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल, आपल्या देवघरात जर टाक असेल किंवा फोटो असेल स्वच्छ पुसा, रोज दररोज हळदी कुंकू व्हायचं आहे। टाक असेल तर दररोज आपण स्वच्छ पाण्याने म्हणजेच आंघोळ स्नान त्या टाकाला घालायची आहे, हळदी कुंकू व्हायचं आहे। दिवा हा एक वेळा सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचं निरंजन हे आपण लावायचंच आहे। देवी भगवतीला तुपाचं निरंजन ओवाळायचं हे लक्षात घ्या। त्यानंतर बघा, आपण दररोजच्या जीवनामध्ये कोणती सेवा आपण कुलस्वामिनीची करू शकतो। आता दररोज स्नान करणं, हळदी कुंकू वाहणं, कुलदेवीचं नामस्मरण करणं खूप महत्त्वाचं आहे। कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल, तुमची जी कुलदेवी असेल 3.5 शक्तिपीठांपैकी त्या देवीचा तुमचा जर मंत्र तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच तुम्ही तो मंत्र जप 11 वेळा तरी निदान करा। 108 वेळा तुम्हाला वेळ साध्य होत असेल तर 108 वेळा करा, नाही वेळ साध्य होत तर निदान 11 वेळा तरी दररोज तुमच्या देवघरात समोर बसून ही उपासना नक्कीच देवीची करायची आहे। त्यानंतर तुम्हाला सांगेल, जर तुम्हाला मंत्र माहितीच नाही, कुलदेवीचा मंत्र जो असतो तो तुम्हाला माहितीच नाही, तर काय करावं, तर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये जो 99 मंत्र आहे बघा, 99 मंत्राची तुम्ही जप करू शकतात। अगदी 1 माळ जप केला तरी सुद्धा चालेल, किंवा मग 11 वेळा जप केला तरी सुद्धा चालेल, या पद्धतीने दररोज करू शकतात। आता फक्त इथे सांगेल तुम्हाला, मंगळवार किंवा शुक्रवार जो असतो, पौर्णिमा आणि दुर्गाष्टमी हे जे तिथी सांगितले, ही कुलस्वामिनीची
पूजा उपासना करायचे दिवस महत्त्वाचे असतात, म्हणून या दिवशी निदान 1 माळ तरी जप आपण करायचाच आहे, हे लक्षात ठेवा. सकाळी करा, संध्याकाळी करा तरी सुद्धा चालेल, या पद्धतीने करा. पौर्णिमा तिथी आल्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी वेणी किंवा गजरा या वस्तू आपण देवी आईला वाहायच्या आहेत. तसेच खीर जर असेल तर खिरीचा नैवेद्य अवश्य तुम्ही महिन्यात 1 वेळा, 8 दिवसात 1 दिवस या पद्धतीने खिरीचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकतात. पौर्णिमा तिथी जेव्हा येत असतो, निदान पौर्णिमा तिथीला तरी तुम्ही खिरीचा नैवेद्य देवी भगवतीला दाखवायचा आहे. या पद्धतीने सुद्धा एक छान सेवा ही होत असते. त्यानंतर तुम्हाला सांगेल, विडा जो असतो, ठीक आहे, तांबूल बोलतो, तांबूल किंवा विडा, तो सुद्धा नैवेद्य तुम्ही पौर्णिमेला दाखवू शकता. तुम्हाला वेळ साध्य होत नाही, खीर बनवायला वेळ नाही, तर तांबूल सुद्धा तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकतात. या पद्धतीने पूजा करू शकतात. नंतर तुम्हाला सांगेल, अजून सेवेमध्ये घ्यायला झालं तर तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण जर तुम्हाला शक्य नाही की मला पारायण करणं शक्यच नाही, एक ताई आहेत आता त्यांना दुर्गा सप्तशती हा ग्रंथ माहितीच नव्हता, तर बघा, आपल्या कुलदेवीची सर्व उच्च कोटीची जर सेवा असेल तर ती आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करणं. या ग्रंथाचं पारायण ज्या घरामध्ये होत असतो, म्हणजेच काय, आपल्या देवी भगवतीची स्तुती होत असते, ठीक आहे. तर हा जो ग्रंथ आहे हा दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाने आपल्या घरातील ज्या माता बहिणी असतात, मुली असतात, त्यांचं संरक्षण होत असतं. जर तुमच्या घरामध्ये बघा मुलगी असेल तर निदान तिला सुद्धा तुम्ही वाचन करायला सांगू शकतात. मुलं तुमचे घाबरत आहे, घाबरटपणा खूप आहे तुमच्या मुलांमध्ये, तर नक्कीच दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं वाचन करायला सांगा. तुमच्या घरात जर महिलांनीच हा ग्रंथ वाचायचा का, हा खूप मोठा प्रश्न होता. तर बघा, तसा काही नियम नाही. जर बघा महिलांना वेळ नसेल तर आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने, आजी आजोबा, मुलगा मुलगी असो, नवरा असो आपला, किंवा बघा तुमच्या घरात जर विधवा स्त्री असेल ती सुद्धा वाचन करू शकते, काही हरकत नाही. कुणी का असे ना, दररोजच्या दररोज आपण ही सेवा करायला पाहिजे. आता सप्तशतीचं जे पारायण आहे ते आपल्या घरामध्ये नक्कीच मंगळवार, शुक्रवार, दुर्गा अष्टमी किंवा मग पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात. तुम्हाला वेळ साध्य होत नाही, एवढा वेळ तुम्ही देऊ शकत नाही, किंवा एवढा वेळ मी तिथे बसू शकत नाही, तर तुम्हाला सांगू का, दररोजच्या जीवनामध्ये सुद्धा तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करू शकतात. ते कशा पद्धतीने करावं ते बघा. तर आपण सुरुवात करावी पहिल्या दिवशी, मंगळवारी समजा आपण सुरुवात केली तर मंगळवारच्या दिवशी आपण सुरुवात करावी, आई भगवतीची पूजा करावी, आराधना करावी. त्यानंतर आपण बघा त्या ग्रंथामध्ये 13 अध्याय आहेत, ठीक आहे. तर 13 अध्याय असल्या कारणाने आपलं जे पारायण असतं तर आपलं 7 दिवसांमध्ये पूर्ण होईल. 13व्या दिवशी म्हणजे 13वा अध्याय हा एकच येईल. 12 अध्याय जे असतात, 2-2 अध्याय आपण दररोज केले तर 6 दिवसात 12 अध्याय होतील. 7व्या दिवशी 13वा अध्याय होईल. या पद्धतीने करा आणि हे 13 अध्याय 7 दिवसांमध्ये पूर्ण होतील. 7व्या दिवशी आपला 13वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र 1 वेळा म्हणावं आणि क्षमापन स्तोत्र जे आहे देवी आईच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे ते आपण नक्कीच म्हणावं. हा ग्रंथाचं 2-2 अध्याय करून तुम्ही 7 दिवसांमध्ये एक पारायण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात. हे पारायण करत असताना आई भगवतीचं नामस्मरण आपण म्हणजे अध्याय पठण करायच्या आधी आई भगवतीचा मंत्र तुम्हाला माहिती असेल तर 11 वेळा मंत्र म्हणावं, नमस्कार करावा आई भगवतीला. आपल्या महाराजांचं जे गुरु आहेत तर महाराजांचा मंत्र आपण जप करावा आणि नंतर आपण सुरुवात करावी. या पद्धतीने आपण 7 दिवसांमध्ये एक पारायण केले तरी सुद्धा चालेल. तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता हे पारायण जे असतं याला काही नियम अटी वगैरे असतात का, तर ज्या दिवसांमध्ये 7 दिवसांमध्ये आपण पारायण करत असतो, शक्य झालं तर मांसाहार टाळायचा प्रयत्न करा. मांसाहार करू नका. जो वाचन करत असतो, बाकीचे लोक खात असतील त्यांना खाऊ द्या. फक्त तुम्हाला सांगेल, तुम्हाला वाचन करायचं आहे तर तुम्ही सकाळी वाचन पूर्ण करून घ्या आणि नंतर त्यांना खाऊ द्या दुपारी तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने करा. आणि अजून सांगेल, दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ असतो हा जेवणाच्या आधीच आपण पठण करत असतो. म्हणजे देवपूजा आपली झाली सकाळी की आपण 2 अध्याय वाचन करायला काही वेळ लागत नाही, तेव्हा तुम्ही वाचन करू शकतात. या पद्धतीने करा. ब्रह्मचर्या पाळता आली तर नक्कीच आपण त्या दिवसांमध्ये पाळायची आहे. मांसाहार टाळायचा आहे, परान्न टाळायचं. या पद्धतीने 7 दिवसांमध्ये करा. आता हा ग्रंथ वाचल्यानंतर किंवा तुम्हाला सांगेल याचे फायदे काय होत असतात. आपल्या घरात जर बघा मुली असतात, त्यांच्यात घाबरटपणा असेल, बायका असतील त्या घाबरत असतील किंवा बाहेर जाण्यासाठी एक शक्ती, दिव्य शक्ती जे असतं, जे कवच असतं ते त्यांच्या सभोवताली तयार होत असतं. आपले मुलं सुद्धा असतील तर मुलांना सुद्धा त्यांचा कृपाशीर्वाद मिळत असतो, आई भगवतीचा कृपाशीर्वाद मिळत असतो. आपल्या घरामध्ये मुलांना नोकरी असू द्या, शिक्षण असू द्या, म्हणजे सांसारिक जे प्रपंच असतात आपले ते सांभाळण्याचं काम आपली कुलस्वामिनी करत असते. आपल्या मुलांना कृपाशीर्वाद लागत असतो. त्यांच्या नोकरीविषयी गोष्टी असतील, शिक्षणाविषयी गोष्टी असतील, यांना बळ मिळण्यासाठी
आपलं कवच आपल्या घराभोवती, आपल्या घरातल्या लोकांसभोवताली एक कवच तयार होत असतं. म्हणून दुर्गा सप्तशती हे दिव्य असा ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायांमध्ये प्रत्येक मंत्र हा खूप महत्त्वाचा ठरत असतो. त्याचा एक बेनिफिट आपल्या घरामध्ये मिळत असतो. म्हणून या ग्रंथाचं नक्कीच आपण या पद्धतीने पारायण करू शकतो आणि आई भगवतीची दररोज आपण पूजा देखील करू शकतो. हा दिव्य असा ग्रंथ आहे. याचं वाचन आपल्या घरातील कुणीही करू शकतं, अगदी मुलीसुद्धा करू शकतात. तर नक्कीच तुम्ही या ग्रंथाचं वाचन करा आणि आपल्या घरामध्ये दररोजच्या दररोज आई कुलस्वामिनीची सेवा घडेल याची काळजी आपण घ्यायची आहे. कारण आपल्यावर कुठलंही संकट येऊ द्या, बघा आपल्या मुलांना तारणारी आईला जेवढी काळजी असते त्याच पद्धतीने आपल्या कुळाची कुलस्वामिनी जी असते त्यांना आपली काळजी असते. म्हणून या पद्धतीने आपल्या घरात त्यांचं नाव घेणं, त्यांची आराधना उपासना आपल्या घरामध्ये जेव्हा घडत असते तेव्हा ते एका हाकेला धावून येत असतात. म्हणून या गोष्टी नक्कीच करायच्या आहेत. त्यानंतर तसेच तुम्हाला सांगेल, कुंकुमार्चनची सेवा सुद्धा खूप सुंदर अशी सेवा आहे. पौर्णिमेला जर शक्य झालं तर पौर्णिमेच्या दिवशी 99 मंत्र म्हणून अगदी 11 वेळा तुम्ही 99 मंत्र म्हणा. 11 वेळा तुम्ही कुंकुमार्चन जे असतं ते कुलस्वामिनीच्या टाकावर किंवा फोटोवर करा. कुंकुमार्चन म्हणजे कुंकवाने अभिषेक करणे. ही सुद्धा खूप चांगली आणि सुंदर अशी प्रभावी अशी सेवा आहे. आई भगवतीची आवडती सेवा आहे. म्हणून ही सेवा सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकतात. तुम्हाला पौर्णिमेला शक्य झालं नाही तर देवी भगवतीचा जो वार, मंगळवार किंवा शुक्रवार, या दिवशी कुंकुमार्चन केला तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने छोट्या छोट्या ज्या सेवा आहेत यापैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकतात. कुठलीही एक सेवा तुम्हाला जी वाटते की मी ही सेवा करू शकते, पौर्णिमेला करा, मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा, या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात आणि आपल्या कुलस्वामिनीची सेवा त्यांच्या चरणी अर्पण करू शकतात. त्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच पद्धतीने बदल बघायला मिळतील. तुम्ही जर सेवा मनापासून करत आहेत, श्रद्धेने करत आहे, विश्वासाने करत आहेत, तर तुम्हाला अजून एक सांगेल, 100% मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्हाला यामध्ये दृष्टांत संकेत जे असतात त्या तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. हे मी तुम्हाला 100% सांगते. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगते. कुलस्वामीची जी काही सेवा तुम्ही करतात त्या सेवेनंतर तुम्हाला दृष्टांत संकेत हे मिळतात. पण तुम्हाला सांगेल, सेवा करताना विश्वास आपल्या मनात असणं आणि पूर्णपणे शरण जाणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला 100% हा बेनिफिट मिळेल, पण तुम्हाला दृष्टांत नक्कीच मिळतील. म्हणून मनापासून सेवा करा, थोडी करा पण मनापासून करा, एवढंच सांगेल. चला मग सांगितलेली माहिती इथेच थांबवते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.